हनुमंता नमितो आम्ही तुझला श्री हनुमंता नमितो आम्ही तुझला कृपा प्रसादे यश देऊनी आणि तू आम्हा आणि तू आम्हा जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जय जय हनुमंता जय श्री हनुमंता हनुमंता नमितो आम्ही तुझला वंदन तुझ श्री हनुमंता नमितो आम्ही तुझला कृपा प्रसादे यश देऊनी सारी तू आम्हा सारे तू आम्हा जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जन्म घेऊनी अंजनी उदरी चैत्र पुनवेला श्रीरामाचा तू भक्त मनोनी जगी अमर झाला जन्म घेऊनी अंजनी उदरी चैत्र पुनवेला श्रीरामाचा तू भक्त मनोनी जगी अमर झाला तुझे गाण्याला तुझे गाण्याला येई मुलगी तू आम्हा कृपा प्रसादे यश देऊनी आणि तू आम्हा आणि तू आम्हा जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जय जय हनुमंता जय श्री हनुमंता सेवा तुझी करीतो हे वंदन करुणी रंग देवते चरण तुझे धरितो सेवा तुझी करीतो हे वंदन करुणी रंग देवते चरण तुझे धरितो मंगळामुते येऊ देव गयाला तुका प्रसादे यश देऊनी आणि तू आम्हा आणि तू आम्हा जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जय जय हनुमंता जय श्री हनुमंता वंदन तुझ श्री हनुमंता
नमितो आम्ही तुझला वंदन तुझ श्री हनुमंता नमितो आम्ही तुझला कृपा प्रसादे यश देऊनी तारी तू आम्हा तारी तू आम्हा जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जय जय हनुमंता जय श्री हनुमंता जय जय हनुमंता जय श्री हनुमंता पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. आयुष्यातील 40 वर्ष सरकारी नोकरीत घालवली. जीवनातील चढ उतर सुख दुःख उपभोगताना माझं एक थकलेले शरीर आता आणखी किती दिवस साथ देईल काहीच सांगता येत नाही. माझं एक चौकोनी कुटुंब, माझी पत्नी, 2 मुलगे ज्यांना हवं नव्हतं ते पाहता पाहता रिटायरमेंटच्या शेवटी माझ्या हातात हा असं काही उरलं नाही. शहर सोडलं आणि या गावच्या घरात येऊन ती रावलो. अहो पांडुरंगा पुढे नाक असून झालं का? आता चहा आणू का? पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. देवा तू जिल्ह्या बळावर एवढं मोठं तुफान, अहो तुफान कसलं सोबत म्हणा आतापर्यंत ठोकून धरलंय, पण आता काय माझ्यात ताकद नाही रे बाबा. बाबा अहो झाली का तुमची देवपूजा? आईला सांगा मला डबा भरायला. अहो कामावर जायला उशीर होतोय. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. देवा माझ्या पोटी तू हा हिरा जन्माला घातला. माझा सुजय गुणी आणि समंजस मुलगा, पण त्याचं सुद्धा लग्न झालं आणि तो सुद्धा या संसाराच्या जीवाला वळपळू लागलाय. बाबा अहो बाबा माझी जीत वेळ नाहीये. इकडे आणि जरा शोधून द्या. कशाला त्या कपड्यावर हात ठेवून उभ्या असलेल्या तुमच्या पांडुरंगाला त्रास देत आहे. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. काय म्हणावंय पोराला? आईच्या हाती राहणार रे, तो कामातून गेलाय. आता कॉलेजला जातो की आणखी काय करतो काहीच कळत नाही. पांडुरंगा सांभाळ रे बाबा. अहो 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 अरे देवा यांचा पुतळा पुतळा झाला की काय? आई म्हणते अहो चहा घ्या. हा घ्या घ्या. हळूहळू सावकाश गरम येतो. हा अरे मी काय म्हणत होते, मी काय म्हणते मी बोलायच्या आधी तुम्हाला ठसका लागला. बोल काय म्हणतेस? अहो त्या पांडुरंगाला कशाला सांगताय माझ्याकडे लक्ष द्यायला? आजपर्यंत ऐकला का त्यानं? नाही ना, त्यापेक्षा तुम्हीच माझ्याकडे लक्ष द्या. अगं भामा हे भामा सत्याच्या मार्गावरून चालणारी ही सत्यभामा आहे. अगं पण आतापर्यंत मी तुझ्याकडे लक्ष देतोय. वर मान करून पाहिलं का कुणाकडे कधी? तुमची काय दिशा आहे पानवर करून बघायची? मी तशी खंबीर आहे म्हणून कळलं ना? नाहीतर मी बिचारी गरीब काय मार मरते तुमच्या संसारासाठी. हे आणखीन काय नवीन? तू आणि रडतेस? आयुष्यभर मला रडवत आलीस. काय बोला?
आई ग आणखी कोण तुमची सून सौभाग्यवती सुजया महाराणी. हे चांगले बिचारी आणि उत्तर तिची सासू. आता तिचीच तर ही सारी कामात सारखं खोटं बोलणे. हो का मी चोचून बोलते का मी चोचून बोलते हा ठेवा ठेवा मी बोलते ना म्हणून माझं तोंड दिसतं सगळ्यांना. डोक्यावर ठेवा बसून ठेवा डोक्यावर बसून घसरून पडेल ती. हा? हो हो तुझा आवरणी आहे बाहेर हा? हो हो चहा आला का तिथे तुझ्या बापाला नोकर ठेवले ना घरात तुझ्या सेवेला. हा? मी हिची नोकर आहे का मी हिची नोकर आहे नोकरा वागवते मी नोकर आहे का हिची. अगं मा छत्र मी छत्र ही मोठ्या बापाची असली म्हणून काय झालं सुनेची मागणी की ही रीत झाली. हा कशी वागते काहीही बोलते काहीही करते म्हणून मी गप्प बसायचं. टेम्परेचर वाढत चाललंय टेम्परेचर वाढत चाललंय. पांडुरंगा लक्ष ठेव रे बाबा. कशाला आरसात पाहू समाच्या रूपाची राधिका मी कशाला बंधनात राहू कशी बघा कशी उद्धारते मी. लाज नाही लज्जा बघा माझी मज्जा मी माझ्या रूपाची राधिका. बघा सासरा समोर धक्का घालून मिरवायला लाज कशी वाटत नाही म्हणते मी. बाबा मला चहा घेते. थांबा आणतो हा. ऐकतो हा काय डोकं फुललंय तुमचं डोकं फुललंय तुमचं की कपड्याचं सोडून डोक्याला गुंडाळत तुम्ही सगळ्यांनी. बघा बघा सून सासऱ्याला चहा आणायला सांगते. बापरे कलयुग रे देवा महाकलयुग. जाऊ दे ग आता किती बोलशील तिला. आता आपल्या मुलीसाठी आहे ती. अरे माझ्या कर्मा हे बापलेकीच नातं ठेवापासून चला कामावर जायला उशीर होतो. बाबा पाया पडला तुझ्या आयुष्यभर आई काय हो बाबा हो आजचं तापमान कसं आहे. अरे बाबा नेहमीपेक्षा खूपच गरम आहे. मग आता काय करायचं. तू तुझी सुद्धा सही सलामत करून घे. मी सांगतो तो मंत्र म्हण. मंत्र आणि तो कोणता. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. वा बाबा वा हो तुम्ही किती चांगले आहात. तुमचा स्वभाव तुमचे विचार या गोष्टीचा मला फार अभिमान आहे. बरं बाबा अहो तुम्ही औषधं घेतलीत ना आणि हो संपली असतील तर मला सांगा. संध्याकाळी विसावाची तिकडे गेलो ऐकू रे किती काळजी असते माझी. अरे अरे आमचे 10 गेले आणि 5 राहिले. मला तुझीच काळजी वाटते का. अरे मी तर आयुष्यभर एकच तोफ झेलले पण तुला 2-2 तोफा झेलायच्या बाबा हो 2-2च काय मी 4-4 पण झेलू शकतो. हो पण तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही दिलेला मंत्र आहे ना तरी कोणता. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. आई ग आई आले आले सुजया अगं ये सुजया. ए थांब रे बाळा मी तुझा डबा घेऊन येते. थांब रे बॅग घेऊन येते ऑफिसची. थांब थांब हा चल घे. अरे हे आधी डबा घे तुझ्या आवडीची भाजी आणि पराठे केले. असं काय बोलतोस राजा घे ना बॅग. आता याचं काय खरं आहे बाबा. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. तू बाजूला हो आधी मला डबा देऊ दे. त्याला बॅगेची जास्त गरज आहे आधी बॅग. तुला सांगितलं ना बाजूला हो म्हणून कळत नाही.
पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. तेव्हा काय तरी उपाय सुचव. या दोघींना काहीतरी त्रास शिकवायला हवा. काय करावं बरं? आठवलं माझ्या ऑफिस मधला मित्र हनुमंता. याच्याकडे काहीतरी आयडिया मिळेल. त्याला फोन करतो. हॅलो, कोण हनुमंता का? अरे मी साधा बोलतोय. अरे साधा रे. अरे काय ओळखलं नाही? हा तुझ्या ऑफिस मधला. अरे हो रे. हो हो मी बरा आहे. तू कसा आहे? हो हो. हे बघ माझं एक तुझ्याकडे काम आहे. हो हो. आई आई काय हो बाबा? तुम्ही असे आहे बघताय? काय नाही रे. काय आई? हा काय ग? काय मला भूक लागली ना आणि उशिरी होते कॉलेजला जायला. अरे बाळा, अरे असा का दिसतोस तू? तुझी झोप नाही का झाली? हो बघा ना कसा दिसतोय तो. आणि जरा वाढलाय सुद्धा ना हल्ली. वाईटाय? हो तुझं काय सुखत खात असतंय उन्हात रसीवर? ओ, तुम्ही गप्प बसा ना. माझा पोरगा एवढा कॉलेजला जातो, त्याचं जरा तरी कौतुक आहे का तुम्हाला? हो ना. कौतुक कशाचं करायचं तेच कळत नाही. काय ते कपडे, काय ती पॅन्ट, बसायला गेलं की टर्कन होईल. आणि हे केस काळा ठोक घातल्यासारखं वाटतंय. आई काय बाळा? सांग ना बाबांना. हो मी रात्रभर किती अभ्यास करतो हे तुम्हाला काय माहित? हा मोबाईलवर चॅटिंग करून अभ्यास करतो. हो ना? हो बाबा. मोबाईलचं नेट ओपन केलं किती शिकण्यासारखे ना हे तुम्हाला नाही हो कळायचं. हो हो, तुम्हाला नाही कळणार ते. तुम्ही आयुष्यावर खर्चेघाशीच केली. हा? बाबांना सांग ना मला पैसे द्यायला. हो, त्याला पैसे द्या ना. सोन्या माझा किती अभ्यास करतो, द्या त्याला पैसे द्या. बरं आतापर्यंत मी याला 10 वेळा पैसे दिले. पण एकदा तरी याच्याकडे पुस्तक बघितलं. आई तू सांग ना मी जातो ए, राहील. थांब थांब. हो, द्या ना पैसे. सोन्या भरपूर अभ्यास करा. थँक्यू आई. बाय. अरे पोरा, अरे खाऊन तरी जा काहीतरी. अरे पोरा, तुमच्यामुळे कशी गेला तो? बघ पैसे मिळालेत ना आणि हॉटेल काय बोच पडले. मामा काय? सत्य भामा. त्याची लक्षणं मला काय ठीक दिसत नाहीये. ज्या अति लाडानं तो कामातून निघून जाईल. अहो त्याला खर्चाला पैसे लागले तर तो लोकांसमोर हात पसरणार आहे का? सांगा मला. मी शेजाऱ्यांना अभिमानानं सांगते, काय? माझा मुलगा कॉलेजला जातो. ह्या मेल्या शेजारने ना शेजारनी जाळतात माझ्यावर कळलं का? तुला सांगण्यात काहीच अर्थ नाही. अगं दिव्यासारखा अंदाज तुला कधी दिसणार? त्या अंधारात तुम्हीच काही ते शोधावं. मला वेळ नाहीये, मला काम आहे, मी चालते. अजून कसा आला नाही हा? ते नाही ना. पांडुरंगा त्याला बुद्धी दे रे बाबा लवकर यायला. अरे 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 थांब थांब थांब. अरे अरे थांब थांब. अरे थांब थांब.
काकू काय अरे बाळा बोल बोल काय सर बोल काका हा काकू काय बाबा 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 काय बेड्या मी तुझ्या बापाची हून फुकट तर सुद्धाच नाही सकाळपासून पाहुणे आले तुमच्याकडे वा वा मजाच मजा मजाच मजा त्यात कसली मजा मजाच मजा मजाच ए मजा मेल्या कळलं तुझं तोंड ते एका जागी नीट उभा राहा नीट उभा राहा सांग आता काय सांग मोठा बाबा बाबा बाप्या बाप्या हा बाप्या बाप्या तुझ्या बापाचा कुठला ढोल मेल्या मला कळेल असं सांग जरा शांत राहा बेटा तू बोल बोल आली ना बघ येडा कसा मुरडतोय लाजतोय अरे आता तू सांगतोस की अगं लहानपणापासून असाच बोलतो ना तो काकू हा मुलगी मला तू मुलगी म्हणाला मला तू मुलगी म्हणाला तू मेला खाता तू मेला हा, हे मेला. मेला खाता. तू ना म्हणते, तू बा तू बोल बोल काय झालं आयटम हाय त्याच्या बरोबर काय रे बाबा हा बाबा हा मत्ता 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 काय हो हो बोल तुम्ही आणि असे अचानक आमच्या घरामध्ये हा, नाही ग त्याचं काय आहे तुला खूप दिवसाने भेट झाली ना आमची म्हणून ओळखलं नाही बरोबर ना नमस्कार माझी काय बोलतोस काय अरे ती माझी बाईक आहे नमस्कार भाभीजी माझा पण घ्या ना नमस्कार घेतली हो आम्ही तुझी नमस्कार काय म्हणजे मित्रा कशी आहे तुम्ही सगळी हे मित्रा ही तुझी बायडी का कसली केली ही भाषा आणि कसा बघतोय मेला बोक्यासारखा हो 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 तुमची आयटम कुठे आहे हा? माझे आयटम काय बघते का थांब तुला दाखवते तुम्हाला कोण येतच बरं आहे अरे काय म्हणतो हा ऍटम वगैरे अरे हा माझ्या पोरीबद्दल बोलते ती माझी हौशी आणली तिला बरोबर हा काय करणार कुठे राहिली माझी हौशी गो हौशी गो माझी हौशी अगो ये येते हल्ली हो शांतवा की चलने की आवाज में सुन रहे हैं शांतवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 शांताबाई
शान लागत शान नजरे कमाल तीर कमान हमारी की चक्रा सुंदर नखरा यकून तिकरा हमारी की चक्रा चक्रा नखरा 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 चक्रा शांताबाई 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 अगं बाई ही कोण बाबा बोलवतो ना आटम मला वाटलं मागच्या मागे पळाला. माझी हौशी नमस्कार कर बेटा बेटा बेटी बेटी त्या हाताला मेकअप करायला दर्शन घे ना नमस्कार कुठे आहेस तू पोरी पप्पा पप्पा मिठी नाही पप्पा मिठी नाही हा बोल मला बोल मी साडी घातली ना ऍक्च्युली सवय नाही ना मला साडीची मग मी हळू 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 चालत आले कशी कशी दाखवू दाखवू नको नको दाखवते ना पप्पा काय ते काय बघायचं तुला बोललेल्या बोलायला शिक ओ काय दाखवते ती हळू 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 चालते ना आता माझी हौशी आता बघा हा आता बघा हा अरे पोरी आला पोरी भाई बोलला पोरी मी काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण कोण वय वय कोण अरे काय नाही रे तुला भेटायला आलो काय रे अरे बहुत होतं काम होतं तुझ्याकडे कोणतं अरे 4-5 दिवसासाठी बाहेर जातोय तर ही माझी बॅग तुझ्याकडे ठेवशील का रे मी परत आलो की घेऊन जाईल ठीक आहे चालेल ठीक आहे हो पण खूप मागणं सामान आहे यार. सांभाळून ठेव म्हणजे येतो ठीक आहे पोलीस आले
राकेश म्हणून ही कोणती ad आहे रे? काय बरं असेल या बघू का मला news visual ठेवा. उघडून बघणं बरं नाही जाऊ दे माझ्या रूम मध्येच करतो काय रे? फुल झाला. एवढा कसल्याला काय झालं तुला? काय नाही कुठे काय अरे आत्ताच्या कसं कॉलेज मध्ये कसं चाललंय तुझं कॉलेज? हो तब्येत ना ठीक ठीक अरे काय झालंय का तुला? अरे असं बावरल्यासारखं का बघतोय? काय दादा बोल का अरे बोल काय? हे बघ अजय, ह्या वेळेला जर तू चांगल्या मार्काने पास नाही झालास ना तर तुझा पॉकेट मनी सर्व बंद. स्वतः काम करायचं आणि स्वतः पैसे कमवायला शिकायचं. हो का दादा तू पण आता बाबासारखा बोलायला लागलाय मी आधीपासूनच सुरुवात केली आहे पैसे कमवायला आणि तुझ्यासारखा पगार आहे काही पगार नाही भरपूर पैसे कमवणार म्हणजे अरे वाईट मार्गाने तर नाही ना पैसे कमवणारस तू? काय दादा तू पण ना तुझा भाऊ आणि वाईट मार्गाला हा अरे मी बिझनेस करणार अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. चल दादा मी येतो मला जरा घाई आहे हो हो, आज आपल्या राज्य सरकार एवढ्या खुश काय? बरं एवढं खुश व्हायचं कारण तरी काय? म्हणजे आम्हाला पण काही सांगणार? म्हणजे आमचं राणी सरकार आमच्यावर नाराज दिसतात तर. ये. जरा जाऊन ये. मी ती नाही आज एक गंमत आणली आहे. पण जाऊ दे, तुला नको आहे ना मी देतो दुसरा कुणाला तरी. माझ्यासाठी आणलीस ना दाखव. का? आता कसं बायकांचा विश्वास उभा घालवण्यासाठी गिफ्ट एक औषध आहे. दाखव ना. काय दाखव? अरे, सावळ. गिफ्ट आणलंस ना ते दाखव. हो हो, पण तू सांग त्या बदल्यात तू मला काय देणार? काय गिफ्ट दाखवतोस की नाही? नाही. दाखव ना. हे? सुजय बाळा. ये ये जवळ ये. नको. चल, आता गिफ्ट दाखव. वाव! अशी सेम बस हौशीकडे होती माहितीये तुला? तुला सांगू किती गोड आणि गुणी मुलगी होती. माझी ना तिच्याशी ओळख पण झाली. हो का? अगं पण अजून माझी नाही झाली ओळख. तुझी कशाला ओळख करायला पाहिजे? अगं कशाला म्हणजे घरात आलेल्या पाहुण्यांची ओळख परिचय नको का व्हायला? हो? आणि किती गोड मुलगी आहे ती. तुला बरं कळलं? तू नाही का मग अशी म्हणाली? ते फक्त माझा होता. हो का? मला वाटलं. हे काय बोलतं? ए, सुजय बाळा! हो आई. जा, जा. आईचं कुकुलं पाळते जा. ए, सुजय बाळा! आता येतो का आई? येतो, थांब जरा. अरे, खरी वाचा मला डबा काढून दे ना. अगं ये बाई, ये ना जरा. बाय, सुजय अगं बाळा. आई थांब. बरं एकूण असं आहे तर सर ठीक आहे. तू काही काळजी करू नको. मी त्या हौशीच्या मदतीने त्या सासू सुनेला असं काय सरळ करतो ना तू फक्त बघतच राहा. अरे पण काळजी नाही कशी अरे मला माझ्या सुजयची काळजी वाटते रे. ते कंटाळून या संसाराला पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. अरे तू फक्त शांत राहा. मग बघ
मी बघतो काय करायचं. हे काय नवीन? हे मारवाडीच्या रोडमध्ये घुस. मी खूप ओरडा येतो. गांधी सगळीकडे. हो हो ठीक आहे ठीक आहे. काका 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 काका. अरे बाळा थांब थांब. अरे हो हो अरे हो हो थांब. मोठे पाहुण्याने. हा? अरे काय बोलते तू? काय ते पटापट सांग. पोलीस. हा? इन्स्पेक्टर. उभे पटलांचं हेच काय? घर म्हणतोय मी घर. हो पण तुम्ही कोण? काय? अरे मला ओळखलं नाही. माझा हात तुम्हाला दिसत नाही. अरे ड्रेस युनिफॉर्म युनिफॉर्म. बरं नमस्कार. हा माझी मी नमस्कार नमस्कार नमस्कार. माझा पण घ्या ना. काय? नमस्कार. हेच का तुझा नमस्कार? बोला काय काम होतं? मला तुमच्या घराची ही घ्यायची आहे. काय? मला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे. कारण तुमच्या ह्याच्यात कुणीतरी हा घेऊन घुसलाय. अरे तू काय बोलती काय? घुसलाय बोलते ती. तुमच्या बंगल्यात कुणीतरी स्मगलिंगचा माल घेऊन घुसलाय. आता आम्हाला हा म्हणजे संशय आहे. पण आमच्या घरात बाहेरून कुणी आलेलाच नाही. मग तुमचाच हा असणार. काय? मग तुमचाच माणूस असणार. मी बोललेलं कळत नाही काय ना? अरे तू काय बोलती ते तुला तरी कळते का? हे सरपंचाच्या घरात समजली? बरोबर बोलते तुम्ही. अरे माझ्या ह्याच्यावर हात ठेवा तुम्ही. अरे माझ्या मुलीवर विश्वास ठेवा तुम्ही. माझ्या माणसावर माझा विश्वास जास्त आहे. हो काय गडबड चालली आहे? काय झालं? आता या कोण? हो तुम्ही आमच्या ह्याच्यात हा आणू नका. आमच्या कामात व्यत्यय आणू नका. समजलं? आपल्या या घराची खरेदी घ्यायला आले ते कुणीतरी स्मगलिंगचा माल आणून आपल्या घरात गेलाय असा त्याला संशय आहे. खरंय का हे? थोडे थोडे शाळेत आपण आता हिला आहे ना तुझ्या अंगावर सोडतो. हो पण. हो मी माझी ही करायला आलोय. म्हणजे ड्युटी करायला आलोय. हो हे बघा तुम्ही कोण असाल ते आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर पडा. माझ्या घराची झडती घेणं इतकं सोपं वाटते तुम्हाला? हो तुम्ही ए तुझ्या काय काळजी आहे? डोक्यात जाऊ नको माझ्या. आधी सांगते डोक्यात जाऊ नको माझ्या. नेहमी खरं बोलते मी. नेहमी सत्याच्या मार्गावरून चालणारी सत्य हवा उभे पडली आहे मी. कोण? उभे पाटील आठवा कोणी टाकी. ठीक आहे मी आता सांगतोय. नेहमी पण पुन्हा येईन ना तेव्हा तुम्हाला बघून घेईन. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. आतापर्यंत तुमचा पांडुरंग आला नाही तो त्या इन्स्पेक्टरला हाकलायला. हो आता तरी जागे व्हा. आता तरी जागे व्हा. नाहीतर ही दुनिया ना जगणं काय सगळं पडायला लावी तुम्हाला. हा भाभीजी तुम्ही बरोबर बोलती. हा मी नेहमी बराबर बोलती. आबा तुम्ही जरा बाहेर पाय मोकळे करू येतो. हा तू इथंच काय? मी आता नाही येते. मी थोडा नाश्ता करते आणि मग येते. हो पुढे
कशाला आला होता? मला जरा अजयवर संशय येतो. त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून पहा. बरं ते जाऊ दे. मी जरा हौशीशी बोलून घेतो. हौशी ग, अगं माझी हौशी, हौशी हौशी हौशी. साडी कधी बदलली? आता ते झाले. आता तरी देणार मला पुढे ढकल. काय झालं? या आणि जरा असं समोर या. काही दिसतेस? हा नाही नाही दिसतोय. जे आता अहो मला सांगितलं नाटकात फक्त मुलीचा रोल करायचा आहे आणि कुठे आलो परत मला अहो इथे एकापेक्षा एक माझे हात धुवून मागे लागले. या साडी आणि या ह्याच्या अहो, वैताग आला हो मला. जरा सगळं सोडून कुठे एकटं बसायचं म्हटलं तर कोणी माझी पाठच सोडत नाही. नुसते टकामका कावळ्यासारखे बघताय. हे मी बाई कधी पाहिजे नाही काय हो. काय रे सुजन, बाई कधी पाहिलीस तर? अरे नाही रे, तो लहान आहे अजून. नशीब पण नाही मुलगी. मला कंटाळा आला हो. अरे अरे हे काय करतो? काय झालं? कुणी बघेल ना. अहो बघू दे हो. तुम्ही मला जास्त त्रास देऊ नका. नाहीतर ना हे सगळं सोडून टाकीन. तुला काय पाहिजे का? किसा दात गेला. हा? हो! मला वाटतं यावं लवकर. अहो द्या. काय नसतं तसं आता. जॉब होईल ना. तू हे बघ, तू मदत करणार आहेस ना मला. ह्या सासूसुनेचं जुळवून द्यायचं आपल्याला आणि सासूच्या कमाल पुढे तुला हौशीची धमाल दाखवायचे. अहो कंटाळा आलाय हो मला. आता ना मला त्या बाबांचाच मंत्र म्हणावं लागेल. देवा पांडुरंगा लक्ष ठेव रे बाबा माझ्याकडे. हे कुणीतरी येतंय. तू हे बघ, तू सांभाळा सगळं. हो आहे इथं मी नीट सांभाळायला. नीट सांभाळायला हवं भाऊ. नाही तर याचा काही नेम नाही. कधीही बघावा तेव्हा उपाशीच असतो. नुसतं खावं तर सुटतो पाटला. हो हौशी तुझे एकटीच काय करते? काय करणार? नशिबाला दोष देतोय काय? नशिबाला दोष देतोय. काय झालं होती? काही नाही अजू. नको ना. काय म्हणजे राजा अभ्यास करू मला तू किती स्मार्ट आणि फ्री माइंडेड आहे रो. मला तर कॉलेजमध्ये सुद्धा एवढी फ्री गर्लफ्रेंड नाही मिळाली. पण तुझं कॉलेज कसं चाललंय आणि ही बॅग कसली आहे?
काय काय नाही ग, कॉलेजची बॅग आहे. मला ना काहीतरी गडबड दिसते. तुमच्या आजीला जवळ जावं लागेल. अजू, हा बोल ना. मला ना तुझ्या बाईकडून फिरायला यायचंय. अगं पण मी नाही का तुला माझं काय ऐकतच नाहीस बाबा. अरे यार अजय, काय झालंय तुला? कॉलेजमध्ये पोरींच्या मागे मागे असतो, घरात एवढा मस्त मला आहे, त्याकडे तुझे लक्षच नाही. हौशी बोल ना, हौशी, बोल ना. तू किती मस्त. पडलास की काय माझ्या प्रेमात पडणारे असे तळ कसे पडतात ग बाई. ना बाहेरच घेऊन जाय ना, त्याशिवाय काही जमणार नाही. हौशी, हा? तुला बाहेर जायचंय ना? हो ना. थांब, मी बाईकची चावी घेऊन येतो. लवकर ये. हा, हो. अरे देवा, आता याच्या बरोबर जर बाहेर गेलो तर वाटच लागेल माझी. हा या बॅगेत बघूया काय आहे. अरे बाप रे, अरे अजय, अरे हे काय करतोस तू? अरे याच्याने तुझं आयुष्य बर्बाद होईल बर्बाद. आता मलाच काहीतरी करावं लागेल. मला ना ही बॅग कुठेतरी लपून ठेवायला लागेल. हे लपवू. हौशी, अडाणी. ते लोकं मस्त फिरून येऊ. हो हो हो, तू पुढे बोला. चल, बाईकचे ब्रेक पण कसे लागतात ना, दाखवतो तुला. चल, चल, तुम्ही हो ना, तू पुढे हो. लवकर ये, हा. अरे बाप रे, आता माझं काही खरं नाही. तेव्हा पांडुरंगा वाचव रे बाबा. येतो, येतो. ती गेली बरं. हौशीची मॅनेजर. एवढे लांब बसून नमस्कार. अरे बाहेरून फिरताना जरा बरं वाटतं. तर या बाहेर त्रास दिलाय म्हणून नाहीतर एखादी तिकीट घेतो असतो. अरे मला माझी काळजी नाही, मला सुजयची काळजी वाटते. अरे या घरातल्या दोन बायका त्याला हैराण करून सोडतील. अरे माझ्या आधी त्यालाच म्हणावं लागेल, नको रे पांडुरंग हात पाहू. हे बघ, तू आता हातात होऊ नको. अरे मी तुला नक्कीच सगळं ठीक करून देते. त्या अंजयचं कॉलेजमध्ये काही करत नाही. तो मुलगा वाईट संगतीला लागलाय असा मला संशय आहे. काय करावं ते हेच कळत नाही. पांडुरंगा, लक्ष ठेव रे बाबा. तू शांत राहा. फक्त पांडुरंगाचं नाव घे आणि फक्त बघत राहा. अहो ऐकलं का मी काय म्हणते? अरे अरे हसतोस काय मित्रा? अरे या आवाजानं एक दिवस मला अटॅक येईल. आलो ना. मी काही तुमच्यामध्ये पडणार नाही. आम्ही जाते आमच्या हौशीकडे. अरे अरे थांब 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 थांब. अरे थांब. अहो तुम्हाला ऐकायला येत नाही का? आणि हे थांब काय रावलं कुणाला? काही चुकत होतो ना मी. काय झालं? ओ घरात एवढी कामं पडले आणि ती महाराणी बेडरूम मध्ये काय करते? तिच्या बापाला नोकर ठेवले काय घरात तिच्या सेवेला? हा काम पण माझ्या कामाचं बोलतोय होतं. काय? अहो आयती गिळायला सगळे आहेत घरात. त्याला ती दोन माणसं पाहिजे. ती हौशी आहे ना, ती थोडी तरी मदत करते हो, पण ही तुमची सूनबाई एका कामाला म्हणून हात लावत नाही.
काय पुळका आलाय सुनबाईचा. माझी कधी कदर केली नाही तुम्ही या घरात. वर करते मी सगळ्यांसाठी. ना पोराला कदर, ना पोराच्या बापाला कदर. माझं मेलं कुणीच उरलं नाही का बाई या घरात. हे जरा शांत राहा. जरा ना बाबांचं प्रेम बघ. एवढे म्हातारे झालेत ना तरी प्रेम बघ. बघा बघा मोठ्या माणसावर कशी गुलू 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 करतात. बायको ना गुलाम झालाय मेला. नाचा तिच्या बरोबर जा. जाऊ दे, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही राहिलं. माझ्या मुलाचं माझ्यावर प्रेमच नाही राहिलं. काय करायचं ते करा. दादा जेवढं रडायचं तेवढं रडा. पांडुरंग लक्ष असू दे रे बाबा. आलाच फिरून किती गरम होतोय मला. उकडतंय नुसतं उकडतंय. कशा या बायका दिवसभर साड्या नेसून काम करतात कुणास ठाऊक. नको रे देवा हा बाई पांडुरंगा. हा बाईचा जन्म. इथे आता इथे एकटीच आहे. मग कशाला बाईसारखं बोलतोय. त्या बाईला आता जर मी हौशी करत राहिलो ना तर ना बाई ना बापिया असला कोण बसेल. त्या हनुमान काकांना काय तिथं माझा जीव जातोय उकडून उकडून नुसता शिजायला. आता ना हे सगळं सोडूनच ठेवले. हौशीची केलीच का अशी. आता तरी गप्प कसा. तो आमचा शेजारचा अमोल आहे ना असाच आपल्या म्हैशीला गावभर शोधत फिरत असतो हात मारत. हौशी ग हौशी कुठं गेली माझी हौशी. मग आता मी काय त्याच्या म्हैशीचा का भ्या करू. अगं हौशी, किती छान दिसतेस तू. किती सुंदर साडी नेसलीस. माझ्यापेक्षाही छान दिसतेस. अय्या खरंच का हो. आणि तुम्हाला हो किंवा नको करू अंदाज वाट जयंत म्हणा. अय्या खरंच. हो मला आवडेल. जया तू पण किती सुंदर दिसते. पण काय. नको बाई तुला नाव माहित नाही. नाही ना सांग ना. किती बरोबर. अगं हौशी, हो हो सांगते सांगते. अगं तू मॉडर्न कपडे का नाही वापरत. केसांची हेअरस्टाईल वगैरे पण नाही करत. मेकअप वगैरे पण नाही करत. का गं. अगं हे गाव आहे. इथे साधी मॅक्सी करते ना तर ही बया मॅक्सी लक्षणा म्हणते. अगं कोण. आई. तीच. आई काय आणि शेजारची माई काय. बोलतील आणि थकतील. आपण त्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण कसं बिंदास जगायचं. आपली फॅशन लय भारी आणि सगळी ह्याच्यात गेली. खड्ड्यात गेली. हे बघ तू ना आज माझ्या बरोबर ना बाहेर ये. आपण ना त्या सखी ब्युटी पार्लर मध्ये जाऊया. चांगलं मेकअप वगैरे करूया. केसांचे हेअरस्टाईल वगैरे करूया. फॅशनचे कपडे घेऊया. बोल ना. अगं पण असं काय करते जया. माझी चांगली मैत्रीण आहे ना. हो ग पण तू हे पण तू बंद करा. तू यायचं. अगं हा काय एक प्रॉब्लेम आहे. कसला. आई बोलले थोड्या वेळेला आपण मार्केटला जाऊया. चालेल का ग आपल्याबरोबर आहे. नाही अजिबात नको. नुसती आपली बडबड बडबड बडबड. ऐक ना जया अशी काय करते. तू माझी चांगली मैत्रीण आहेस ना. येऊन दे ना त्यांना आपल्या बरोबर. ठीक मी येते पण त्यांनी मला काही बोलता कामा नाही. हो ते सगळं मी बघ. ठीक आहे मी आले तर मोबाईल घेऊ. ये हा लवकर. चला एकीला पटवली आता दुसरीला पटवूया. दोघींना कसं एकत्र आणायचं ना ते आता बघतोच. आई
आई आम्ही जा आई गो आई आई गो आई आई गो आई आई कोण हात मुरगळला. पाठवला? काय झालं? माझा पाय मुरगळला. आई गो, बघू. हा. किती बरं वाटतं. नका माझ्या पायाला किती हात लावून. असू दे ग, तू माझ्या सुनेसारखी. हा? तू माझ्या लेकीसारखी आहे. या, किती छान पैसे आहेत ग तुझे. हा? तुम्ही किती चांगले आहात हो. किती प्रेमळ आहात. आज पहिल्यांदा तसं कुणीतरी मला बोललोय. खरंच आई, तुम्ही खूप साधे आहात. एवढ्या साध्या राहू नका आई. अहो 4 दिवसाची जिंदगी आपली. म्हणजे मी फक्त 4 दिवस जगणार होता. तसं नाही हो. तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ण रांगा वाडा वृष्टी काळा यातच घालवलं. जरा स्वतःकडे जरा सुद्धा लक्ष दिलं नाही. खरंच ग बाई. तुम्हाला म्हणून सांगते, हा. माझी पण आई तुमच्याच वयाची आहे. हो? पण ती किती पॉश राहते. हो? माझ्यापेक्षा सुद्धा टिकटॉक राहते ती. हा. हो. तुम्हाला म्हणून सांगते, हा. तुम्ही पण जर फॅशन केलात ना, हा. ब्युटी पार्लर वगैरे गेलात ना, तर तुम्ही पण किती सुंदर दिसाल. नको ग. आता या वयात काय करायचे मला फॅशन? हो. तुम्ही तर अगदी 25शीतल्याच दिसाल. असं म्हणते? खरंच सांगते. हो. मग चल आपण आता जाऊया तुझ्या त्या कुट्टी पाहिलं जा. हा, पण आता आठवलं. काय काय तुमच्या दयाने सांगितलं, थोड्या वेळाने आपण नाशिकला जाऊया. चालेल का हो आपल्या बरोबर जगा आली तो? तिला उद्या घेऊन जा. आपण आता जाऊया. असं काय करता आई? नाराज होईल ना ती माझ्यावर. हो, तुम्ही पण तिला खूप आवडता. खरं? हो, खरं सांगते. मग ठीक आहे. बरं पैसे लागतील ना? हो हो, हा मी घेऊन येते. हा लवकर या. हो आले आले. दोघींना मार्केटमध्ये घेऊन जातोय का? पण दोघींनी मार्केटमध्ये भांडायला नको म्हणजे झालं. जया, हे जया, झालं का गं? पुढे लावू आई, हो हो आले आले. चल. चला, चला, तुम्ही चला. त्यात खूप महत्वाचं सामान आहे मित्राचं. ते ठेवली मी बॅग. अरे, काय झालं? ओपन कर कचरा. तुला नाही करणार का? काय रे? औषधा घेऊन गेला फिरायला. मला राग आलाय मला. ए बापरे, अरे मग तुला कशाला राग आलाय? बाबा लवकर या पण. काय रे? काय झालं काय? आणि ओरडतोस कशाला? मारलं काय तुला याने? तू काय मला मारणार? मी त्याला ढोर गेला मी. इन्स्पेक्टर येतोय. अरे पण तू आता कशाला येतोय? सुजय, जरा बाहेर ये. हा बाबा. अजय सदाशिवराव पाटील इथेच राहतात का? हो. काय झालं? काय झालं तुमचं? हो आश्चर्य. हा तुमचा हा काय? हो तुमचे हा तुमचा मुलगा काय? हो पण काय केलं का याने? ह्याने अजून हे केलंय हे नाही झालं. त्याच्या नावाची ही आहे सगळीकडे. त्याने अजून गुन्हा केलाय हे सिद्ध नाही झालं, पण याच्या नावाची चर्चा आहे सगळीकडे.
निघा. अरे अरे पण तुझ्या नावाची चर्चा का होते? मला टेन्शन यायला लागलंय. याने काही गडबड तर केली नसेल ना? हो बाबा, मी काहीच नाही केलं. बाबा हो तुम्ही जरा शांत राहा. मी विचारतो त्याला. हे काय बघतायत वाकून? हो, तुम्ही काय बघताय वाकून? हे काय बघताय? मी बघतोय. हे काय बघताय बापू? काही नाही काही नाही काही नाही. ही आपली ही आली होती काय? हा मी? हो ती आपली हौशी हौशी. हो, पण ती कशाला हवी तुम्हाला? माझी आणि तिची एकदा रस्त्यात ही झाली. ही झाली ना काय? हो माझी आणि तिची एकदा रस्त्यात भेट झाली आणि मग ओळख झाली. हो, हो, पूर्ण त्याचे एका वाक्यात बोलायला घाबरलो ना मी. चला, तुम्ही आता ही मारा, नाहीतर काय? तुम्ही आता पलटी मारा, नाहीतर ठीक आहे मी आता मारतो कळती पण पुन्हा येईन ना तेव्हा घेऊनच येईन. काय? चल रे वेड्या. बाबा मी जाऊ. दहा मारा, कडे जा. मी आता जातो का? बाबा मारतो. पांडुरंगा लक्ष असू दे रे बाबा. चला आता आपण पण आपापल्या कामाला जाऊ. चला. तुझ्या पार्लरला आले. हरी गेला वैपण भारी मला पण दिसायला पाहिजे तुम्ही घातलं. अरे सुजय दादा, बाबा, बाहेर या लवकर.